वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टानं 7 दिवसांसाठी ब्रेक लावलाय आणि त्यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। नव्या वक्फ कायद्यातील 2 तरतुदींना सुप्रीम कोर्टानं तात्पुरती स्थगिती दिली आहे। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। भारतीय जनता पार्टीचा जो एक ॲटिट्यूड आहे की आमच्याकडे बहुमत आहे तर आम्ही काहीही करू शकतो। स्थगिती आहे याचा अर्थ काही कायदा अमान्य आहे कोर्टागा असं म्हणणं योग्य नाही। नवीन अमेंडमेंट कायदा वक्फ बिलामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे ते सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे निरस्त करतील। वक्फ सुधारणा विधेयकाला के सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, परंतु तशी कुठल्याही पद्धतीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली नाहीये। वक्फ सुधारणा कायद्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झटका दिलाय। वक्फ सुधारणा कायद्यातील 2 कलमांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। तसंच केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं वेळही दिला। कोणत्या 2 नव्या तरतुदींना स्थगिती देण्यात आली एक नजर टाकूया। सरकार केंद्रीय वक्फ परिषद किंवा राज्य वक्फ मंडळामध्ये बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश करू शकणार नाही। त्याशिवाय वक्फ बोर्डानं एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचं जाहीर केलं असेल तर त्याला पुढील सुनावणीपर्यंत हस्तक्षेप करणार नाही। तो रेस्पोंडेंट्स यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं। आप पूरे मामले को, चूंकि यह पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं। और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है। सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठ्या गदारोळात वक्फ सुधारणा विधेयक संसदेत पारित करण्यात आलं होतं। या नव्या विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टानं 70 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। दरम्यान यानंतर 7 दिवसांसाठी कायदा जैसे थेस ठेवण्याचा आदेश कोर्टानं दिलाय। दूध का दूध पाणीचा पाणी दाखवण्याचा सुरुवात सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे। आम्हाला विश्वास आहे की पुढच्या येणाऱ्या कालामध्ये पुढे जी सुनावणी होईल हा ज्या नियमबाह्य नवीन अमेंडमेंट कायदा वक्फ बिलामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे ते सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे निरस्त करतील असा आम्हाला विश्वास आहे। वक्फ सुधारणा विधेयकाला के सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, परंतु तशी कुठल्याही पद्धतीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली नाहीये। सॉलिसिटर जनरल आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की कायदा करण्याचा आमचा संसदेचा अधिकार आहे, त्याला कुठल्याही पद्धतीने आपण स्थगिती देऊ शकत नाही। जे काही 2 मुद्द्यांवरती तुम्ही जे क्लेरिफिकेशन मागितलेलं आहे त्याचा क्लेरिफिकेशन देण्याकरता आम्हाला 7 दिवसाची मुदत द्या। पुढील तारखेपर्यंत आम्ही यावर निर्णय घेणार नाही असं सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे आणि कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे। वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय। बहुमत असल्यामुळे काही करू शकतो, भाजपच्या या प्रवृत्तीला कोर्टानं धक्का दिल्याचं टीकास्त्र अंधारेंनी डागलंय। तर तरतुदींना स्थगिती म्हणजे कायदा अमान्य असा त्याचा अर्थ होत नसल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय। एका अर्थाने भारतीय जनता पार्टीचा जो एक ॲटिट्यूड आहे की आमच्याकडे बहुमत आहे तर आम्ही काहीही करू शकतो, या ॲटिट्यूडला धक्का देण्याचं काम किंबहुना या देशातली संसदीय लोकशाही पद्धत ज्याच्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे एकमेकांना सत्ता संतुलित करत राहतील हे तत्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाले आहे। हा संविधानाचा अधिकार आहे, त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येतं, त्यांची बाजू मांडता येतं। त्यांनी आपली बाजू मांडायला 7 दिवसाच्या अवधी दिली आहे, स्थगिती दिली आहे। पण एक निश्चितपणे की जेव्हा त्याचे उद्देश आणि कारणे हे सरकारच्या वतीने, शासनाच्या वतीने तर्कसंगत पद्धतीने मांडले जाईल तेव्हा मला विश्वास आहे की त्या संदर्भामध्ये कोर्ट सत्यावर आधारित निर्णय देईल। स्थगिती आहे याचा अर्थ काही कायदा अमान्य आहे कोर्टागा असं म्हणणं योग्य नाही। वक्फ सुधारणा विधेयकाला अजूनही देशभरातून अनेक मुस्लिम संघटनांकडून विरोध केला जातोय। वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांविरोधी असल्याचा आरोपही झाला, त्यामुळे या कायद्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। दरम्यान यानंतर आता कोर्टानं या कायद्याला सुप्रीम ब्रेक दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।